Hello friends, in some basic concept of chemistry, today we are going to study the atomic mass and molecular mass. You know, when we study the atomic and molecular mass, you know the atom is the smallest individual particle of the elements, and every element has the characteristics atomic mass. मित्रांनो आपल्याला माहिती आहे ॲटम हा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहे एलिमेंट्सचा आणि प्रत्येक एलिमेंट्स हा काहीतरी त्याला हॅव अ कॅरेक्टरिस्टिक्स ॲटॉमिक मास. ओके, ॲटॉमिक atoms is consist the three fundamental particles: electrons, protons and neutrons. The mass of nucleus, the atom's mass is concentrated of the nucleus of atoms, and mass, you know, the mass of an electrons is present in the orbits is equal to 9.1094 multiplied by 10 raised to 28 grams, and mass of protons is equal to 1.672 divided by 10 raised to minus 24 gram, and mass of neutron is 1.674 multiplied by 10 raised to minus 24 gram. When we observe this value, the mass of electrons is very negligible as compared to the mass of protons and neutrons. That's why the mass of protons and neutrons present at the nucleus is determine the mass of the atoms. Friends, next is what is meant by atomic mass? Atomic mass is nothing but the mass of an atom is due to the mass of the three fundamental particles known as the atomic mass. एखाद्या atomic mass म्हणजे काय मित्रांनो, की त्या ॲटमचं मास, आणि हे ॲटॉमिक मास कशावर डिपेंड करतं? तर थ्री फंडामेंटल पार्टिकल्स प्रेझेंट इन that atoms is called the atomic mass. Atomic mass is the mass of an atom is actually is very small. कुठल्याही ॲटमचा आपण मित्रांनो एलिमेंटचा ॲटम जर आपण पाहिला तर त्याचं मास जे आहे ते खूपच कमी असल्यामुळे वी कॅन नॉट इझिली मेजर. ओके, फॉर एक्झाम्पल मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज 1.6723 multiplied by 10 raised to minus 24 gram. This is very small. This is a small quantity. We not easily measured. ते आपण एवढं स्मॉल क्वांटिटी आपण मेजर करू शकत नाही, आणि म्हणून जर आपल्याला कुठल्याही एलिमेंटच्या ॲटमचा आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर presently we use the systems is the mass of an atom is determined relative mass of the carbon 12 atom as a standard. This has been the agreed by the 1961. मित्रांनो, आपण कुठल्याही एलिमेंटच्या ॲटमचं मास ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण स्टँडर्ड कोणाला मानले आहे तर कार्बन 12 आयसोटोप्स. ओके, दिस इज द रिलेटिव्ह to the mass of carbon 12 atoms. त्याला आपण स्टँडर्ड मानलेलं आहे, आणि त्याचं कम्पॅरिझन आपण इतर एलिमेंटच्या ॲटमचं मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इन दिस सिस्टम ॲटम ऑफ कार्बन 12 इज असाइन्ड बाय द मास ऑफ एक्झॅक्टली 12 ॲटॉमिक मास युनिट. आपण कार्बन 12 ॲटम जो आपण स्टँडर्ड घेतलेला आहे मित्रांनो त्याचं मास एक्झॅक्टली किती आहे? 12 ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट इज द, त्याला आपण शॉर्ट फॉर्म AMU, त्याला आपण ॲटॉमिक मास एक्सप्रेस करण्यासाठी आपण हे युनिट वापरत असतो, ॲटॉमिक मास युनिट. आणि त्यानुसारच आपण इतर एलिमेंटच्या ॲटमचं मास पण आपण या रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणून आपण जो कार्बन 12 आयसोटोप्स वापरतो आपण त्याच्याने आपण एक्सप्रेस करत असतो. वी कॅन डिटरमाइन द ॲटॉमिक मास ऑफ अदर एलिमेंट्स by using the relative atomic mass of carbon 12. मित्रांनो, एक
ॲटॉमिक मास एक्सप्रेस करण्यासाठी आपण जे युनिट आपण वापरतो आहे ते म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. ओके, मग 1 ॲटॉमिक मास युनिट कोणाला म्हणायचं, तर 1 ॲटॉमिक मास युनिट इज डिफाईन ॲज द मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ द 1 कार्बन 12 atoms. 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच काय, 1 AMU म्हणजेच काय मित्रांनो, की मास एक्झॅक्टली इक्वल टू द 1/12 मास ऑफ द 1 कार्बन 12 ॲटम. एका कार्बन 12 ॲटमचं मास त्याच्या 1/12 ऑफ मास ऑफ द 1 कार्बन ॲटम इज द 1 AMU. द व्हॅल्यू ऑफ ॲटॉमिक मास युनिट इन ग्रॅम, आपण ग्रॅममध्ये पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज एक्सपेरिमेंटली calculated value of in gram of atomic mass 1 AMU. 1 AMU is nothing but the 1/12 multiplied by mass of 1 carbon atom. 12th multiplied by mass of 1 carbon atom, we get 1.66056 multiplied by 10 raised to minus 24 gram. These are the 1 AMU in gram. 1.66056 multiplied by 10 raised to minus 24 ग्रॅम. म्हणजे काय मित्रांनो, की आपल्याला 1 AMU आपल्याला जर ग्रॅममध्ये आपल्याला सांगायचं झालं तर आपण ती व्हॅल्यू आपण किती सांगू शकतो आपण, 1.66056 multiplied by 10 raised to minus 24 ग्रॅम. Recently, AMU has been replaced by Unified Atomic Mass. AMU जे आपण ॲटॉमिक मास एक्सप्रेस करण्यासाठी वापरतो मित्रांनो, ते आता काय म्हणून आपण त्याला संबोधतो, युनिफाईड ॲटॉमिक मास. त्याला आपण इज कॉल्ड द डॉल्टन. त्याला आपण डॉल्टन असं म्हणतो. सर द युनिट टू एक्सप्रेस द ॲटॉमिक मास. The symbol is small u or DA. Okay, U for unified atomic mass and DA for Dalton. Take one example. We calculate the आपल्याला ॲटॉमिक मास हे डॉल्टन मध्ये दिलं असेल आणि सॉरी ग्रॅम मध्ये दिलं असेल आपल्याला, तर ते एक्सप्रेस आपल्याला युनिफाईड मास मध्ये आपल्याला जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल मित्रांनो, the topic is the average atomic mass. Many naturally occurring elements exist as mixture of more than one isotopes. निसर्गामध्ये मित्रांनो नॅचरल आपल्याला बरेचसे एलिमेंट्स हे वेगळ्या आयसोटोप्समध्ये आपल्याला आढळून येत असतात आणि त्यांचं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस. यू नो द आयसोटोप्स आपण वेगळ्या एलिमेंट, एखाद्या एलिमेंटचे आयसोटोप्स आपल्याला वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला आढळून येतात. त्यालाच आपण त्यांचे ॲटॉमिक मासेस पण आपल्याला डिफरन्स आपल्याला दिसून येत असतात आणि अशा आयसोटोप्सचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण असं म्हणतो. ॲटॉमिक मास ऑफ सच एलिमेंट्स इज वेटेड ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲट्स इट्स आयसोटोप्स. दिस इज called the average atomic mass of an elements. त्यासाठी आपल्याला ज्या एलिमेंटच्या आयसोटोपचा आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास करायचा आहे त्याचे ॲटॉमिक मासेस अँड देअर रिलेटिव्ह अबंडन्स, दॅट इज पर्सेंटेज ऑकरन्स. ते किती पर्सेंटेजमध्ये ऑकरन्स आहेत मिळालेले आहेत ते आपण जर मल्टिप्लाय केलं ॲटॉमिक मासेसला तर आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण करू शकतो. ते आपल्या समजण्यासाठी मित्रांनो आपण एक एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल इज कार्बन हॅज कार्बन्स ऑकर इन द 3 आयसोटोप्स, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. ते तिघे आयसोटोप्स आपल्याला ह्या टेबलमध्ये ॲटॉमिक मास दिलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला रिलेटिव्ह अबंडन्स
म्हणजे इन पर्सेंटेज ऑकरन्स आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. जर आपण हे तिघं आयसोटोप्स कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 त्याचे ॲटॉमिक मासेस आपल्याला दिलेले आहेत. कार्बन 12चा आहे 12 ॲटॉमिक मास इन डाल्टन. कार्बन 13चा आहे आपल्याला 13.00335 डाल्टन अँड कार्बन 14.00317 डाल्टन. आणि त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे पर्सेंटेज ऑकरिंग पर्सेंटेज ते दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 तर आपल्याला त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला मिळतं मित्रांनो 12.011 डाल्टन. तसंच आपण इतर एलिमेंटच्या आयसोटोप्स पण आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्क्युलेट करायचं आहे मित्रांनो ऑफ निऑन युजिंग द फॉलोइंग डाटा. हा डाटाचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन. देर आर द 3 isotopes of neon, neon 29, neon 21 and neon 22. The atomic mass are given and natural abundance also given. We can calculate the average atomic mass of neon. That the average atomic mass of neon is equal to atomic mass of neon 20 multiplied by natural abundance to the percentage multiplied by plus atomic mass of neon 21 multiplied by percentage of the natural abundance multiplied by percentage natural abundance plus atomic mass of the neon 22 multiplied by percentage of natural abundance and divided into the 100. When we put up this value, we get the 20.1707 Dalton. These are average atomic mass of the neon. We can calculate the other isotopes, average atomic mass of the other elements of isotopes. The next topic is the molecular mass. Molecular mass of substance is the sum of average atomic masses of the atoms of and elements which constitute molecules. एखाद्या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर मास आपल्याला जर करायचा असेल मित्रांनो, त्या मॉलिक्युल्समध्ये असलेल्या जे ॲटम्स आहेत, एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेस आपण जर सम केली तर आपल्याला मॉलिक्युलर मास आपण काढू शकतो. मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द मास. आपल्याला माहिती आहे मॉलिक्युलर मास आपल्याला जर काढायचं असेल मित्रांनो, त्या मॉलिक्युलमध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्सचे ॲटम जे आहेत, त्या एलिमेंट्सच्या ॲटमचा ॲटॉमिक मास जर आपण सम केली तर आपल्याला वी कॅन कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड. The molecular mass of carbon dioxide CO2 we can calculate in CO2 carbon 1 and oxygen 2 atoms. When we 1 multiplied by average atomic mass of carbon plus 2 multiplied by average atomic mass of oxygen. You know the average atomic mass of carbon is 12 and average atomic mass of oxygen is 16. When carbon is 1 present, that's why 1 multiplied by 12 Dalton plus 2 oxygen atom is multiplied by 16. We get the 44.0 Dalton. These are the molecular mass of carbon. Like that, we can calculate the molecular mass given molecular mass of any other molecules. We can calculate the molecular mass of that molecules.